स्टार्ट. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर 50% नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई येथे 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची कॅम्पसेस एज्युसिटीच्या माध्यमातून उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरेल. परिच्छेद मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्य शासनाने 5 जागतिक विद्यापीठांना आशयपत्रे प्रदान केली. भारतीय विद्यार्थ्यांना आता परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही. भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन संधी आणि अनुभव परदेशी न जाता देशातच उपलब्ध होतील. हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमांची प्रतिकृती न राहता भारतातील स्थानिक गरजांशी सुसंगत व रोजगारक्षम असेल. सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून याद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत उभारण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत. याच परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. या विद्यापीठांमुळे नवी मुंबई आता जागतिक ज्ञाननगरी होईल. परिच्छेद विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम यांचे पर्यवेक्षकीय व प्रशासकीय नियोजन करणारी संस्था ठरू नये, तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेल्या उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्याअंतर्गत सुरू केलेले चक्रच्या भूमिपूजन प्रसंगी केले. हे या निमित्ताने आवर्जून अधोरेखित करावेसे वाटते. जगातल्या विद्यापीठांप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत. परदेशातील विद्यापीठांप्रमाणे विद्यापीठांनी संशोधनाला चालना द्यावी. वेगवेगळ्या विषयांचे संशोधन केंद्र, उत्कृष्टता केंद्र, इन्क्युबेशन केंद्र, स्टार्टअप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून विद्यापीठांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एज्युसिटी हा प्रकल्प नवी मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि राज्याचे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य 2029 पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक व वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानाचा शैक्षणिक आविष्कार ठरेल. देशाच्या ज्ञानाधिष्ठित विकासाची दिशा दर्शवणारे आणि विकसित भारत 2047 साठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्टॉप.